श्री स्वामी समर्थ आरोग्य दूत विभाग अंतर्गत भीमसेनी आयुर्वेदिक कापूर याबद्दल आपण आज बोलणार आहोत. हा कापूर कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही, स्फटिकासारखा येतो. याचे गोल चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही, कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते. सर्दी खोकल्याकरिता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत. नाकाला, कपाळाला, छातीलाही कापूर लावावा. लहान मुलांना देखील लावला तर चालेल. रुमालावर कापूर चुरडून तो हुंगावा किंवा एखाद्या लहानशा डब्बीत घेऊन सोबत ठेवावा. विक्सची सवय टाळावी. पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा. नंतर तिळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूर मिश्रित तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो, त्यामुळे त्याची योग्य तो परी काळजी घ्यावी. कोंड्याकरिता सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तिळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांना, मुळाला लावावे. नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसाच्या मुळाला लावावे. शक्यतो शनिवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम, म्हणजे दुसऱ्या दिवशी उन्हात तुम्ही कामावर जायला मोकळे. नेहमीच्या कापरात मेण असते, त्यामुळे हा कापूर शुद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यात करावा. आरती करताना, गंध उकळताना त्यात टाकावे. देवाला विडा देताना कापूर मिश्रित विडा देतात. हाच कापूर दक्षिण भारतात तीर्थात वेलची आणि भीमसेनी कापूर वापरतात. श्री बालाजी देवस्थानमधील सुप्रसिद्ध लाडवातही याचा उपयोग केला जातो. दाढदुखीकरिता छोटासा खडा हिरड्याच्या दाढात ठेवावा. तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही. खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपनी याच कापराचा उपयोग करतात. संध्याकाळी ह्या कापराचे 2 तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पंतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा. प्रयोग करायला हरकत नाही. पूर्वी दृष्ट काढायचोच, तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण. कदाचित योगायोगाने आपले काम देखील होईल. नंतर इतर उपयोग आपण बघणार आहोत. 1. प्रवास बॅग. कपडे साठवण्याची बॅग मध्ये कापूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणीचा वास न येता एक सुगंध येतो. कपड्यांना कसर, झुरळ देखील लागत नाहीत. पावसाळ्यात विशेषतः कपडे चांगले सुकत नाहीत, ओलसर राहतात. मग असे कपडे बॅगमध्ये भरून कुबट वास येतो, तेव्हा हा कापूर त्यात ठेवावा. डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती हा कापूर ठेवा. डास बिरकत नाहीत. शिवाय इतर कीटक, उंदीर देखील लांब राहतात. कधी शेकोटी किंवा चूल पेटवणे जर त्रासदायक होत असेल तर काही कापराच्या वड्या ते काम आपले सोपे करतात. रुमालात काही कापराचे खडे रबर किंवा दोरीने बांधून ठेवले तर रुमालाला सुगंध येतोच, पण तो कापूर हुंगायला देखील सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तर हरकत नाही, डाग देखील पडत नाहीत आणि साबणाने तो विरघळत पण नाही. गुड नाईट किंवा इतर मॅट जाळ्याच्या यंत्रात त्यावर कापूर ठेवून चालू करा. तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेल, पण डास देखील पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित देखील राहील. कापूर पायमोज्यात घालून ठेवा. त्याचा कुबट वास आणि त्यामुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्यामुळे जी खाज पायाला सुटते ते देखील नाहीशी होईल. कापूर पवित्र का मानला जातो? जाणून घेऊया की धार्मिक काय कारण आहे. शास्त्रानुसार देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव राहत नाही. कापूर लावल्याने वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते. आता नंतर आपण वैज्ञानिक महत्त्व देखील बघणार आहोत. या भीमसेनी कापराचे वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात. कापराचे अजून काही फायदे आपण बघणार आहोत. 1. सर्दी, पडस व्हायची लक्षणे असताना एका रुमालामध्ये 3 ते 4 कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दी पडसे होत नाही. 2.
कापुराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास तो निघून जातो. कापुराच्या वासाने आपल्या मेंदूतून लेगवर्स नामक रसायन अधिक सक्रिय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो. नंबर 4. कापुराचा रोज 3 वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखण्याची क्षमता वाढते. नंबर 5. घरात कापूर रोज लावल्याने ऑक्सिजन 9 ते 11% इतका वाढतो. नंबर 6. मूठभर कापूर तव्यावर 40 सेकंद तापवून ते एका रुमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भोवयाच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर देखील कमी व्हायला मदत होते. नंबर 7. मूठभर कापूर, दालचिनी, लसण एकत्र एका सुती कपड्यामध्ये बांधून गाडीच्या बोनटच्या आत ही पुडी ठेवल्याने काही वेळ तर उंदीर व घुशी देखील येत नाहीत. पण कापूर हा उगीच अति जाळू नये, कारण अतिधुराने डोळे झोंबतात आणि त्याचा वाईट परिणामांना बुबुळाच्या पाटील टिश्यूजवर होतो. गरम पाण्यात मीठ व बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने दुखणे कमी होते व फुगलेल्या शिरा बसतात. पणाशी ओलांडल्यानं अधिक उपयोगी ठरते. कापुराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते. नोट: भीमसेनी कापूर सर्व आयुर्वेदिक औषध दुकानांमध्ये मिळतो. वरील माहिती आपण पूर्ण वाचल्याबद्दल किंवा ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.